माझं ज्या गोष्टीवरती अपार प्रेम आहे, ज्या गोष्टीशिवाय मी अजिबात जगू शकत नाही, ज्या गोष्टीची आठवण मला लेक्चरमध्ये बसल्यानंतर सुद्धा येते, कोणतं पण काम करत असलं की माझ्या डोक्यात फक्त त्याच गोष्टीचा विचार चाललेला असतो, ती गोष्ट म्हणजे झोप. आणि जसं मला माझ्या झोपेवरती प्रेम आहे, तसं झोपेला पण आज माझ्यावरती खूप जास्त प्रेम आलेलं. त्यामुळे मला एवढा जास्त कंटाळा आलेला आज की मी तो माझ्या शब्दात व्यक्त नाही करू शकत. आणि मला एवढा कंटाळा आलेला असताना, एवढी झोप आलेली असताना मम्मीने आज घरामध्ये काय बनवलेलं माहिती का? पुरणाची पोळी. आणि माझ्या तर लक्षात पण नव्हतं की आज होळी आहे. जेव्हा बिल्डिंगमधली सगळी बारकी पोरं आली तेव्हा मला समजलं की यार आज होळी आणि आज पुरणपोळी असते घरामध्ये. आणि मग मी लगेचच बिल्डिंगच्या बाहेर गेले, होळी पेटवलेली तिथं जरा वेळ थांबले आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी पुरणपोळीवरती ताव मारला. आता काही लोक पुरणपोळी गुळवणीसोबत खातात आणि आमटी भातासोबत खातात, पण काही लोक माझ्यासारखे असतात ते आमटी आणि पोळी हे सोबत खातात. आणि मी काय करते, पुरणपोळी आणि आमटी चुरून खाते आणि राहिलेल्या आमटीमध्ये भात चुरून खाते. आणि आयुष्यपत सांगते, ह्या कॉम्बिनेशनला जगामध्ये तोड नाही.